चियर शिक्षण या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं पुनश्च एकदा सहर्ष स्वागत। राज्य सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांसंदर्भात आताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अशी बातमी समोर आलेली आहे। महाराष्ट्र शासनाने अतिशय महत्त्वपूर्ण असे 5 शासन निर्णय निर्गमित केलेले आहेत। कोणते ते 5 शासन निर्णय आहेत आणि याचा लाभ राज्यातील कोणत्या विभागातील सरकारी कर्मचारी निमसरकारी कर्मचाऱ्यांना होऊन त्यांना लाभ मिळणार आहे। या संदर्भातील सविस्तर माहिती देणारा हा व्हिडिओ पाहण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण सर्वांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा आणि आपण जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। समोरील बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, जेणेकरून महत्त्वपूर्ण शासन निर्णय, कर्मचारी, पेन्शनधारक, कुटुंब निवृत्ती वेतनधारकांच्या विषयीच्या महत्त्वपूर्ण अपडेट्स आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वात अगोदर पाहावयास मिळतील। जसं की आपण स्क्रीनवर पाहताय, महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग क्रीडा विभागाचा हा पहिला महत्त्वपूर्ण शासन निर्णय 15 सप्टेंबर 2025 रोजी निर्गमित झालेला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अर्थात हा शासन निर्णय जो आहे तो जुनी पेन्शन योजनेसंदर्भात आहे। दिनांक 1/11/2005 पूर्वी पदभरतीची जाहिरात अधिसूचना निर्गमित झालेला, तथापि दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत रुजू झालेल्या शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आज निर्गमित झालेला आहे। या अनुषंगानं याच्यामध्ये प्रस्तावना दिलेली आहे आणि आदेश दिलेले आहेत। वित्त विभाग शासन निर्णय दिनांक 2/2/2024 मधील तरतुदींची सदर प्रकरणे पूर्तता होत असल्यामुळे जे श्री विखे अधीक्षक सारासे यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचा अंश राशीकरण नियम 1984 व महाराष्ट्र सर्वसाधारण भविष्य निर्वाह निधी नियम 1988 व 98 अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात आलेल्या आहेत। जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याचा पर्याय त्यांनी विहित मुदतीत सादर केलेला आहे। त्यामुळे निश्चितच 2/2/2024 नुसार विवरणपत्रात नमूद केलेल्या अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982, महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतनाचा अंश राशीकरण नियम 1984 व अनुषंगिक नियमाच्या तरतुदी लागू करण्यात येत आहेत। अधीक्षक श्री विखे यांना जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्यात येत असल्यामुळे त्यांचं नव्यानं भविष्य निर्वाह निधी GPF खातं तत्काळ उघडण्यात यावं। त्याचबरोबर श्री विखे यांचं राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली NPS खातं बंद करून त्यातील त्यांच्या हिश्श्याची रक्कम देय अनुज्ञेय व्याजाच्या संबंधिताच्या नव्यानं उघडण्यात आलेल्या भविष्य निर्वाह निधी खात्यात GPF खात्यात वर्ग करावी। जुनी निवृत्तीवेतन योजना व अनुषंगिक नियम लागू करण्याबाबत शासन परिपत्रकान्वये वित्त विभागानं विहित केलेल्या कार्यपद्धतीनुसार कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना देण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे निश्चितच या अनुषंगानं जे सरकारी कर्मचारी आहेत, निमसरकारी कर्मचारी आहेत, त्यांनासुद्धा या शासन निर्णयाचा फायदा होऊन त्यांना जुनी निवृत्तीवेतन योजना लागू होणार आहे। तर हा होता हा पहिला महत्त्वपूर्ण शासन निर्णय। दुसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाचा 15 सप्टेंबर म्हणजे आज रोजी निर्गमित झालेला महाराष्ट्र विकास सेवा गट ब मधील सहाय्यक गट विकास अधिकारी S16 संवर्गातील अधिकाऱ्यांना गट विकास अधिकारी गट S20 संवर्गात तदर्थ पदोन्नती देण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन आदेश आहे। या अनुषंगानं महाराष्ट्र शासकीय गट अ ब पदावर सरळ सेवेनं पदोन्नतीनं नियुक्तीसाठी महसूल विभाग वाटप नियम 2021 मधील तरतुदींच्या अधीन नागरी सेवा मंडळाच्या शिफारसी तसेच सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेने अधिकाऱ्यांना पदोन्नती देण्यात आलेली आहे। त्यांना पद्धतीनं पदस्थापना देण्यात येत आहे। या अनुषंगानं 20 अधिकाऱ्यांना पदोन्नती मिळालेली आहे। त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठी सुद्धा ही महत्त्वपूर्ण बातमी आहे, महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। तिसरा महत्त्वपूर्ण शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा सप्टेंबर पगार पेन्शन संदर्भातला महाराष्ट्र विनियोजन अधिनियम 2025च्या अनुषंगानं सन 2025चं अनुदान वितरण करण्यासंदर्भातला म्हणजे सप्टेंबर पगारासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय। या अनुषंगानं वित्त विभागाकडून अर्थसंकल्प वितरण प्रणालीवर प्रीम्स प्राप्त झालेला अनुदानाचा निधी नियंत्रक अधिकाऱ्यांच्या अधीनस्थ ठेवण्यास मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच राज्यातील कर्मचाऱ्यांचा पगार जो आहे तो आता सप्टेंबर पगार विहित वेळेत होणार आहे। त्या संदर्भातला अनुदान वितरित करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। चौथा अतिशय महत्त्वपूर्ण निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा, कामगार व खनिकर्म विभागाचा औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाच्या आस्थापनेवरील गट ड मधील शिपाई या संवर्गातील पदे अनुकंपा नियुक्तीसाठी पुनरुज्जीवित करण्यासंदर्भातला महत्त्वपूर्ण शासन निर्णय
निर्गमित झालेला आहे। या अनुषंगानं गट ड च्या पदावर अनुकंपा तत्वावर नियुक्ती केलेल्या कर्मचारी पदोन्नत झाल्यामुळं अथवा सेवानिवृत्त झाल्यामुळं अथवा इतर कारणामुळं हे पद रिक्त झाल्यास ते नियमित पद व्यपगत होईल आणि या अनुषंगानं शिपाई या संवर्गातील 2 पदं पुनर्जीवित करण्यास शासन आदेशान्वये मान्यता देण्यात आलेली आहे। त्यामुळे निश्चितच हा अतिशय महत्त्वपूर्ण शासन निर्णय देखील निर्गमित झालेला आहे। 5वा महत्त्वपूर्ण शासन निर्णय म्हणजेच महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाचा दिनांक 15 सप्टेंबर म्हणजेच आज रोजीचा गट क मधील लिपिक टंकलेखक पदावर पदोन्नतीसाठी अर्हता प्राप्त करणाऱ्या मंत्रालयीन विभागातील गट ड मधील कर्मचाऱ्यांची दिनांक 1/1/2025 रोजीची अंतिम ज्येष्ठतेनुसार यादी करण्यासंदर्भातला हा महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे। त्यामुळे निश्चितच या कर्मचाऱ्यांना सुद्धा या शासन निर्णयाचा फायदा होणार आहे। त्यामुळे निश्चितच हे महत्त्वपूर्ण असे 5 निर्णय आज निर्गमित झालेले आहेत। त्यामुळे निश्चितच या विभागाअंतर्गत येणारे जे कर्मचारी आहेत, निमसरकारी कर्मचारी आहेत, त्यांना त्यांचा लाभ मिळणार आहे। तर ही होती अतिशय महत्त्वपूर्ण बातमी, महत्त्वपूर्ण शासन निर्णय। अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी, अशाच रोजच्या महत्त्वपूर्ण शासन निर्णयासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। हे महत्त्वपूर्ण 5 शासन निर्णय आपल्याला हवे असेल तर कमेंट करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रपरिवारांच्या मध्ये नक्की शेअर करा। धन्यवाद।